एफएम स्टोरी टेलरच्या सर्व सदस्यांचं मनापासून स्वागत. धडा सुरू करण्यापूर्वी एक निवेदन. आपल्या चॅनलद्वारे प्रत्येकजण बालभारतीच्या धड्यांच्या माध्यमातून आपल्या शालेय जीवनाच्या सुवर्ण काळाचा अनुभव घेत असणारच याची आम्हाला खात्री आहे. पण आता आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. बालभारती धड्यांचा यूट्यूबचा हा प्रवास असाच निरंतर चालू ठेवण्यासाठी जॉईन बटनवर क्लिक करून चॅनलचं मंथली सबस्क्रिप्शन घ्यावं ही विनंती. विद्यार्थी दशेत कसं वागावं याबाबत मी स्वानुभवानी काही ना काही नक्कीच सांगू शकेन. ज्या समाजात गेली हजारो वर्षे पावेतो कसलंही शिक्षण नव्हतं, त्या समाजातले पुष्कळ लोक अलीकडे BA आणि MA वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कुणाला परत समाधान वाटणार नाही? तुम्ही जे शिक्षण घेता ते असं घ्या की त्यामुळे आपले सगळे विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी आईबापांच्या पोटी जन्म घेऊन जर BA झालात तर त्याबद्दल दुरभिमान बाळगू नका. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेला पैलवान दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गेल्यास त्याच्या हातून काहीतरी होणं शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय, अगर मला इतर अनुकूलता होती असं नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंड यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केलाय. इतकंच नाही तर अनेक अडचणींना आणि संकटांना तोंड देऊन जर मी एवढं करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीनी सज्ज असलेल्या काळात अशक्य का बरं होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानीच पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपचत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी रीतीने पूर्ण केला. पण हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला. जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी मी अजूनही 24 तासांपैकी सारखा 18 तास काम करत असतो. दीर्घोद्योग आणि कष्ट करण्यानीच यशप्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळवण्याने काहीच होणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांची अशी समजूत असते की BA पदवीधर झालं की आता पुढे काहीच शिकायचं राहिलं नाही. परंतु खरं पाहता BA झाल्यावर फार तर आता शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. म्हणजेच जे शिकायचं आहे ते पुढेच असतं. माणसानी जन्मभर जरी शिकायचं मनात आणलं तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झालं तर जाता येईल. विद्येबरोबरच आमच्यात शील असलं पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचं शस्त्र असेल आणि तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचं संरक्षण करेल. पण तोच इसम जर शीलवान नसेल तर विद्येच्या शस्त्रांनी दुसऱ्याचा घात करेल. विद्या ही तलवारीसारखी आहे, परंतु तिचं महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कुणाला साधारणपणे फसवू शकत नाही. फसवावं कसं हेच त्याला उमगत नाही. पण शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कुणास कसं फसवावं आणि त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं ते भासवू शकतात. लबाडी करायला चातुर्य आणि बुद्धी लागते. पण चातुर्य आणि बुद्धी हिला सदाचारांची
अर्थात शीलाची जोड मिळाली तर लबाडी अगर फसवाफसवी करावीशीच वाटणार नाही. आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकांना शीलाची अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजायला लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा आणि राष्ट्राचा नाश आहे. तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच. आणि म्हणून प्रत्येक इसमास प्रथम शील असलं पाहिजे. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.